नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेच दिवस झालं काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार याची वाट बघतोय. 6 जुलैला काउन्सिलिंग चालू होणार होती, पण त्यानंतर परत न्यूज आले की या काउन्सिलिंग प्रोसेसेस थोड्याशा डिफर होणार आहेत, एक्सटेंड होणार आहेत. सो एक्झॅक्टली साधारणतः किती तारखेला या महिन्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस किंवा ऍडमिशन काउन्सिलिंग चालू होऊ शकतात व त्याच्याबद्दल गव्हर्नमेंट कडून एक नोटीस आलेली आहे. तर ही नोटीस काय आहे ते थोडंसं आपण बघणार आहोत. सो या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या एका बॉडीकडून एक नोटीस रिलीज करण्यात आलेली आहे आणि या नोटीसमध्ये काउन्सिलिंगच्या शेड्यूल संदर्भात थोडीशी माहिती देण्यात आलेली आहे किंवा काउन्सिलिंगचं शेड्यूल काल का डिक्लेअर केलं नाही याचं सुद्धा रिझन यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता ही नोटीस जी आहे ही कुणाकडून रिलीज करण्यात आली तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर काल म्हणजे 6 जुलैला ही नोटीस त्यांच्या वेबसाईटवरती रिलीज करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे की अजूनपर्यंत काउन्सिलिंगचं शेड्यूल नीट युजी काउन्सिलिंगचं शेड्यूल हे रिलीज करण्यात आलेलं नाही. आता जनरली दरवर्षी हे शेड्यूल कधी रिलीज करण्यात येतं, ज्यावेळी एनएमसी म्हणजे नॅशनल मेडिकल काउन्सिल या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किती कॉलेजेस असणार आहेत, त्याच्यामध्ये किती सीट्स असणार आहेत, हे सीट मॅट्रिक्स जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत काउन्सिलिंग प्रोसेस या स्टार्ट होत नाही. आणि याच्यामध्ये म्हणलेलं आहे की एनएमसीनं या वर्षीचं अजून सीट मॅट्रिक्स हे फायनल केलेलं नाही. 2021चा जर विचार करायला गेला तर थोडासा कोविडचा पिरियड असल्यामुळं त्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये 19 जानेवारीला ही काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाली होती. त्यानंतर 2022मध्ये ऑक्टोबरमध्ये म्हणजे 11 ऑक्टोबरला ही ऍडमिशन प्रोसेस चालू झाली होती आणि 2023मध्ये 20 जुलैला ही ऍडमिशन प्रोसेस चालू झाली होती. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा. For the year 2024, NMC has communicated its schedule for the finalization of seat matrix for UG and PG seat in the last week of June. म्हणजे जस्ट लास्ट वीक ऑफ जून मध्ये यांचं सीट मॅट्रिक्स वरती डिस्कशन झालेलं आहे की किती कॉलेजेस असणार आहेत याच्यावरती. आणि हे कधीपर्यंत फायनल होणार आहे तर 3rd वीक ऑफ जुलैपर्यंत. म्हणजे टोटल यावर्षी किती कॉलेजेस असणार आहेत आणि किती सीट्स असणार आहेत हे 3rd वीक ऑफ जुलैपर्यंत यांचं फायनल होणार आहे. म्हणजे 3rd वीक ऑफ जुलैपर्यंत काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणं शक्यच नाही. या काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाल्या तर या 3rd वीक ऑफ जुलै नंतरच चालू होणार आहेत. आणि जेव्हा त्या चालू होतील तेव्हा एमसीसी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या वेबसाईटवरती हे पूर्ण शेड्यूल हे डिक्लेअर करण्यात येणार आहे. आता सीट मॅट्रिक्स जर 3rd वीक ऑफ जुलैमध्ये येत असेल तर त्याच्यानंतर लगेचच म्हणजे असं पकडून चलूया की 3rd वीकमध्ये किंवा लास्ट वीकमध्ये या वर्षीची मेडिकल ऍडमिशन प्रोसेस म्हणजे ऑल इंडियाची काउन्सिलिंग प्रोसेस ही 3rd वीक ऑफ जुलैमध्ये किंवा लास्ट वीकमध्ये जुलैच्या चालू होऊ शकते. तोपर्यंत सध्या तरी काउन्सिलिंग प्रोसेस चालू होण्याची काहीही शक्यता दिसत नाही. त्याचबरोबर उद्याचा म्हणजे 8 तारखेचा नीट संदर्भातला काय रिझल्ट येतोय ते बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ऍडवायझर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.